नाही, कॉन्ट्रॅक्शन नाही, पण अचानकपणे वॉटर ब्रेक झालं, हे नॉर्मल आहे का प्रेग्नन्सीमध्ये, की लगेच हॉस्पिटलला जावं लागेल? नमस्कार, मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा, गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट व आज आपण बोलणार आहोत वॉटर ब्रेक ड्युरिंग प्रेग्नन्सी याबद्दल. ही सिच्युएशन फारच कॉमन आहे, पण योग्य वेळी डिसिजन न घेतल्यास मदर आणि बेबी दोघांसाठी पण धोका वाढतो. तर हे वॉटर ब्रेक म्हणजे काय? तर प्रेग्नन्सीमध्ये बेबीच्या भोवताली एमनिओटिक फ्लुइड असतो, जो एमनिओटिक सॅक मध्ये बंद असतो. बेबीला कुशनिंग देतो, टेम्परेचर मेंटेन करतो, इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करतो, लंग्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टम डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असतो. जेव्हा ही सॅक फुटते, एमनिओटिक फ्लुइड बाहेर येतं, यालाच वॉटर ब्रेक असं म्हणतात. तर 2 प्रकारचे वॉटर ब्रेक होऊ शकतात. म्हणजे एक तुम्हाला कळा सुरू झाल्यानंतर, लेबर सुरू झाल्यानंतर, जे नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रोसेसचा भाग आहे. आणि दुसरं म्हणजे कळा सुरू होण्याच्या अगोदर, जे 37 वीक्सच्या अगोदर, जेव्हा काहीच कळा नाहीये, पेन नाहीये, तरी पाणी जातंय आणि हे जास्ती काळजी करण्यासारखं आहे. तर कधी-कधी पेशंट कन्फ्यूज होतात, पाणी चाललंय की युरिन चाललंय, तर कसं डिफरन्शिएट करा? जे एमनिओटिक फ्लुइड आहे ते फारच क्लिअर असतं, वॉटरी असतं आणि ते कंट्रोल करता येत नाही. म्हणजे ते सतत जात राहणार, त्याचा काही वास येत नाही. तेच युरिन जे आहे त्याचा वास येत राहणार आणि ते थांबून जाऊ शकतं. पण घरी ओळखण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेस्टेशनल एज. जर 37 वीक्स नंतर तुम्हाला पाणी जायला लागलं आहे, तर लेबर काही तासात सुरू होऊ शकतं आणि डॉक्टरचं ऑब्झर्वेशन सफिशियंट आहे. 37 वीक्सच्या आधी झालं तर त्याला प्रीटर्म प्रीलेबर रप्चर ऑफ मेम्ब्रेन PPRM असं म्हणतो आणि यामध्ये इन्फेक्शनची रिस्क जास्त आहे. प्रीटर्म डिलिव्हरीची रिस्क जास्ती आहे. हॉस्पिटल मॉनिटरिंग मॅन्डेटरी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि इमिडिएट ॲक्शन घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून घरी थांबू नका, लगेच हॉस्पिटलला जा. घरी वजायनल वॉश, होम रेमेडीज घेऊन थांबून असं करण्यामध्ये इन्फेक्शनचं रिस्क वाढेल. एक क्लीन सॅनिटरी पॅड वापरा. तुम्हाला किती प्रमाणात पाणी जातंय, त्याचा कलर काय आहे, वास येतोय का, किती क्वांटिटीमध्ये जातंय, थांबून जातंय का, हे ऑब्झर्व्ह करा. फीव्हर होतंय का, ब्लीडिंग होतंय का, बाळाची हालचाल व्यवस्थित होते की नाही, यावर तुम्ही जास्ती लक्ष दिलं पाहिजे. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला एक्झामिन करतील. तुमचं अल्ट्रासोनोग्राफी आणि नेसेसरी टेस्ट करून कन्फर्म करेल की हे पाणीच आहे की युरिन आहे आणि बेबीच्या जेस्टेशनल एजनुसार इन्फेक्शन झालं आहे की नाही, कळा येतायत की नाही, ते पुढचा प्लॅन डिसाईड करतील आणि तुम्हाला नेसेसरी अँटिबायोटिक आणि स्टेरॉइड बेबीच्या लंग मॅच्युरिटीसाठी देतील. तर वॉटर ब्रेक म्हणजे पॅनिक नाही, पण डिले हा धोकादायक असू शकतो. म्हणून पेन असो वा नसो, वॉटर ब्रेक सस्पेक्ट झालं तर लगेच डॉक्टरांकडे जा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.